धान पिकामध्ये जीवाणू खतं वापरता येतात. त्यामध्येच एक खत आहे ॲझोला. ॲझोला आपल्याला नर्सरीमध्ये वाढवता येतो आणि नर्सरीमध्ये वाढवल्यानंतर त्याला आपण मुख्य शेतामध्ये रोवणीनंतर टाकू शकतो. ॲझोलाच्या पानामध्ये ही निळे हिरवे शेवाळ असते आणि निळे हिरवे शेवाळ असल्यामुळे ते वातावरणातील नत्र शोषून घेते. ॲझोला हे हिरवळीचंही खत आहे आणि ॲझोलामध्ये शेवाळ असल्यामुळे ते जीवाणू खत सुद्धा आहे. हे ॲझोला नर्सरीमध्ये तयार करायचं. एकतर आपण प्रत्यक्ष मुख्य शेतामध्ये पाणी भरून त्यामध्ये ॲझोला वाढवू शकतो किंवा दुसरी जी पद्धत आहे त्यामध्ये आपण ॲझोला नर्सरीमध्ये वाढवू शकतो आणि नर्सरीत वाढवल्यानंतर भात लागवड झाल्यानंतर आपण त्या बांध्यांमधील जे पाणी असतं चिखलावरचं पाणी त्यामध्ये हा ॲझोला आपण खोकून टाकू शकतो. यामध्ये काय होतं की ॲझोला आपल्या शेतामध्ये वाढतो. त्याच्यामध्ये एक मॅट सारखी हिरवी हिरवी मॅट तयार होते. याच्यासाठी आपण जे नर्सरीत तयार केलेला जो ॲझोला आहे तो ॲझोला धान लागवडीच्या नंतर 7व्या दिवशी बांध्यांमध्ये टाकायचा आहे. प्रति हेक्टर 500 किलो ॲझोला आपल्याला टाकणे आहे, फुकून द्यायचं आहे. त्यावेळी बांधीमध्ये साधारणतः 5 ते 7.5 सेंटीमीटर पाण्याची पातळी आपल्याला राखून ठेवायची आहे. आपण ॲझोला आपल्या शेतामध्ये पिचकारून टाकल्यानंतर 4 आठवड्यानंतर त्यामध्ये एक हिरवी चटईसारखं पूर्ण वाढेल तो ॲझोला आणि ॲझोला वाढल्यानंतर तो ॲझोला आपण एकतर डवरा करत असू तर त्या डवऱ्यामध्ये त्याला आपण जमिनीमध्ये गाडून घेऊ शकतो किंवा जर आपण डवरा केला नाही तर निंदण करताना ज्या बाया शेतामध्ये फिरतात तर त्या वेळी हा ॲझोला त्यामध्ये गाळला जातो आणि जर तेही आपण करू शकलो नाही तर ॲझोला स्वतःहून सडतो आणि त्यामधलं जे नत्र आहे ते नत्र आपल्या पिकाला उपलब्ध होऊन जातं. तर हा ॲझोला आपण 2 वेळा जर जमिनीमध्ये पुरला तर साधारणतः 5 ते 6 टन ॲझोला प्रति हेक्टर आपल्याला एकत्रित केला जाऊ शकतो आणि आपल्या पिकाला चांगलं सेंद्रिय खत किंवा जैविक खतचा पुरवठा होऊ शकतो.